जयंती माता मंदिराकडे जाण्यासाठी या जंगलातून आलो आहे आपण. आणि आता याचा उतार खूप लागला आहे. पुढे रस्ता आहे कसं माहीत नाही. जायचं आहे पुढे. खूप अवघड रस्ता आहे. ब्रेक लावतच उतरावं लागत आहे. खूप दाट जंगल आहे इथं. कोणीच नाही इकडे. या रस्त्यानं आलो आपण. जयंती माता मंदिराकडे जातो ना, ह्या रस्त्यानं आपण आलो असं. आणि ही एकच नदी 9 वेळेस पार करावं लागतील. नागमोडी वाहनानं अशी ही नदी आलेली आहे. ही नदी आपल्याला पार करावं लागत राहते. आता 5 वेळेस झालेलं आहे. अजून आता ही अशी जाईल, परत अशी येऊन परत पुढे येईल. पुढे आली का परत आपल्याला असं चढायचं. हे दगडामधून यावं लागतं. नर्मदे हर. आता परत नदी लागली. रस्त्याने आलो. सायकल पडली. मंदिर कितना दूर है? आधा किलोमीटर. असे पूल बनवलाय. दगडातून जायचंय आपल्याला. जयंती माता मंदिराजवळ आमच्या सायकलींचं काम गॅरेज टाकलेलं आहे. आता आम्ही आणि साहेबांनी स्पोक तुटलेले होते 2. थोडा मध्ये वाटायला पाहिजे. स्पोक मध्ये हात केली तो. डग काढताय आता माऊली. जयंती माता मंदिर. पूर्ण जंगलात आहे. सगळीकडे जंगल आहे. नाही तर हे मध्ये मंदिर आहे. हे ती व्यवस्था आहे सगळी. इतके माकडं आहे बस कधी. खूप म्हणजे खूप माकडं आहे.
बजरंग बली की जय. महिषासुराचा वध करून आल्यानंतर सप्तशृंगी किंवा महिषासुरमर्दिनी जी देवी तिनं इथं विश्राम केला होता. म्हणून ज्यावेळेस राक्षसांवर विजय मिळवला म्हणून इथं जयंती माता नावानंही प्रसिद्ध झालेली ही माता इथं डोंगरामध्ये परिक्रमावासी इथं येत असतात. म्हणजे येण्याचा जाण्याचा मार्ग हाच आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे माकडायचं बरेच अवघड काम आहे हो. डायरेक्ट चैनी उघडी त्या पिशव्याच्या. हो जाएगा चलो. बंदर है बाबा. कुत्री आणि माकडं एकत्रच खेळा त्या. इतके खतरनाक माकडं आहे ना का हो? इतके खतरनाक आहे. डायरेक्ट माणसावानी चैनी खोली त्या. डेअरिंग आहे यांच्यामध्ये एवढी. पिशवीच्या जवळ माणूस उभाच करायचे. आम्ही एक जण माणूस तिकडे मागं ठेवलेला आहे बॅगीन जवळ. नाही तर यांनी डायरेक्ट चैनी खोली त्या. माकडांसाठी बालभोग अन्नदान केलं जातं ना त्यासाठी हे जाळी लावलेली. हे माकडं डायरेक्ट मध्ये घुसून उस्तरी त्या. हुशार माकडं आले. तर कुत्री माकडं सगळी एकत्रच खेळात या बा. बालभोग देण्यात आलेला आहे. येते माता मंदिर शेजारी इथे गुफा आहे. ऋषींनी इथं तप केलं होतं. त्या गुफेत आपल्याला जायचंय. चप्पल काढून घ्यायची. त्या गुफेच्या मार्गाकडे आपण जातोय. आम्ही दोघच जण आहे. हळूच बरं का माझा मला येऊ दे आप्पा. मला येऊ दे ना. भयानक संघर्ष आहे. या ठिकाण फक्त आपण टी व्हीवर किंवा मोबाईलवर पाहिलं होतं. आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी आलोय. पाण्याचा आवाज भयानक येतोय. माझं मत ना ते झेंड्याजवळ जायचं. अजून खोली याला जिन्याला खाली जायची आहे. थोडं गार पाणी येतं. किती तुफाड जंगला याच्यामध्ये. तिथे रेल्वे होतं कुठे माहीत नाही अजून. खाली जाऊन बघावं लागेल. हां
मग आता ते अवघड जागेतच या त्या ऋषी. बापरे, बघा साधू संत कशा ठिकाणी. तर याला तपश्चर्या म्हणते. आले आले. बापरे, भयानक हे दृश्य. आता ही जागा मध्ये कशी दिसती ती आपल्याला बघायची. मध्ये जाणार आपण यायचं मध्ये. पाणी पाणी अंगावर पडलं चालू ना. पाणी पडणारच आहे. पाणी पडणारच आहे. आता कमी झालं पाणी. लोक अशा पावसामध्ये काही लोक जायले ना. अब्बा हळूच बरं का, दगड थकता त्या हळूच. पाणी पडणार आहे आता. वल्ल झालं. ही गुफा कधी ना दिसणारी जागा आपण आज प्रत्यक्ष आलेलो आहे. ही जागा आहे. गुफा आहे क्या. आणि काय जबरदस्त देवाची लीला आहे. गुफा आहे अशी. आपण नाही आला गुफाची मागायची. पूर्ण गुफेमधला व्हिडिओ हा थांबलेलो आहे. आता आपल्याला निघायचं. पाणी येतं एवढं. गुफा आहे. पाणी जयंती माता मंदिराच्या पुढे येऊन गुफेतून येऊन हा एक रस्ता इकडून जातो ना. हा चुकीचा रस्ता आहे. हा एकाच आश्रम लागतं तिकडं. ह्या रस्त्याने जाणे. नर्मदे यार. बालभोग चालू आहे आता आपला. आता आज जयंती माता मंदिरापासून निघालो आहे. आता आपल्याला पामाखेडीला जायचं आहे. तिथं जय नर्मदा आश्रम आहे. पण आता टाईम होईल आपल्याला तिथे जाता. त्याच्यामुळं रस्त्यानेच काहीतरी खाऊन घ्यावा. आम्हाला कोणी दिला होता हा भत्ता? आम्हाला येवल्यावाल्यांनी भत्ता दिला होता. रस्त्याने भेटले होते ते. ओंकारेश्वरून येत होते. पैसे दिले 200 रुपये. 200 रुपये पण खर्चायला दिले. संत्री दिली. म्हणजे 5 किलोमीटर पडणे आलंय जयंती मातापासून. जिथं डायरेक्ट खतरनाक रस्ता आहे. जंगल म्हणजे जंगल. सगळीकडे जंगल. आवाज दिला तर कुत्रा सुद्धा नाही, बकरी सुद्धा नाही, कोणीच नाही. खाऊ तिथं आम्ही 3 जण आहे आता भत्ता खात. माझा नाही आता इथे कोणतं जंगल आहे, अक्कलकोट की झाडी में जंगल दुकान लगाय अभी. सायकलचं दुकान दुसऱ्यांदा लावलंय. तसं उलटी करून टाकेल आता. एखाद्या लागेल एका सायकल रिपेअर इकडे ट्रेनिंग चालू आहे सध्या. देवीला प्रार्थना करताय का मला नीट कर जरा, शिकू दे जरा. असं डवळे झाले मावाले. अशी प्रार्थना करायला. आणि इकडे प्रॅक्टिस करताय ते सध्या. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जंगलातून आल्यानंतर या आश्रम आहे. इथं आपण रोड लागल्यानंतर इथं भजन प्रसाद घेतला. आता आम्ही टक्कडकडकी झाडी हे जंगल पूर्ण पार करून संध्याकाळचे मुक्कामाची व्यवस्था धर्मेश्वर आश्रम इथे आमची झालेली आहे. 20-22 लोकांचा अंदाज इथे आलेला आहे परिक्रमा वस्ती. आणि आम्ही इथे थांबलेलो आहे आता. ते आम्ही असं लावलेलं आहे.
नर्मदे हर रामकृष्ण.